हॅलो स्टुडंट्स, आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन बघत होतो आणि काल आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर इंटिग्रेशनमध्ये तर त्याच्यासाठी काय करायचं सबस्टिट्यूशन हे बघितलेलं आहे. आता इथं बघा डिफरंट टाईप आहे, हा डिफरंट फॉर्मॅट आहे. ह्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन बघायचं आहे. कसं आहे बघा, इंटिग्रेशन पी एक्स प्लस क्यू अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स. कसं आहे बघा फॉर्मॅट, लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक फॉर्मॅट आहे और ऑल्सो लिनियर अंडर रूट क्वाड्रॅटिक. असा जर फॉर्मॅट असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रिफिक्स एक सबस्टिट्यूशन करावी लागेल. हियर न्यूमरेटर कॅन बी अरेंज्ड ॲज a into d by dx of denominator. Numerator is equal to a into a will be the any constant आणि डिनॉमिनेटरच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याला ऍडजस्ट करायचा प्लस b. अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे ऍडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण कसं लिहू शकतोय, देन इंटिग्रेशन इज इक्वल टू न्यूमरेटर हा आहे आपल्याकडे, हा न्यूमरेटर आहे, ऑल्सो दिस ऑल्सो न्यूमरेटर. देन वी शुड राइट दिस ॲज a d by dx of d plus b divided by ax square plus bx plus c. अशा फॉर्मॅटमध्ये ॲडजस्ट करता येईल आपल्याला. सिमिलरली फॉर हिअर दोन्हीकडे आपण सेम यूज करू शकतो अशा वेनं. ह्याच्यासाठी करस्पॉन्डिंग काय येईल ते ह्याच्यासाठी करस्पॉन्डिंग येईल. देन नेक्स्ट काय करता येईल आपल्याला बघा, ह्याचं सेपरेशन करतोय आपण. तर इंटिग्रेशन 1 डी डी एक्स अपॉन डी हा डिनॉमिनेटर आहे इंटू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स प्लस इंटिग्रेशन बी अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स. ओके, हे असं फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळेल. ठीक आहे, मग याचं करस्पॉन्डिंग आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल इन द शॉर्टकट वे. जर आपल्याला पुढे शॉर्टकट जर करायचं झाला तर याच्यासाठी बघा इथं काय करू शकतो आपण, ए इंटू लॉग ऑफ डी हे त्याचा आन्सर फिक्स्ड राहील आणि इकडे काय असेल ते इंटिग्रेशन येणार आहे आपल्याकडं विथ द करस्पॉन्डिंग मेथड. ठीक आहे, काय करणार आपण, ए इथं बी असेल आणि त्याचं काय फंक्शनचं ह्या इंटिग्रेशन होईल ते. ठीक आहे, ए लॉग ऑफ डी येणार आहे. ठीक आहे, आता याच्यावरती आपण एक्झाम्पल बघूया. लुक हियर, दिस विल बी द फर्स्ट एक्झाम्पल. First example, here we should consider that this should be I. रेग्युलर मेथड प्रमाणे याला I कन्सिडर केलं. आता आपल्याला मेथड माहिती आहे, इथं बघा हा लिनियर फॉर्मॅट आहे आणि हा क्वाड्रॅटिक फॉर्मॅट आहे. देअरफॉर न्यूमरेटर px 3x 2x minus 3 is equal to a into d by dx of 3x square प्लस 4x प्लस 5 प्लस b. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण अरेंज केलं. ठीक आहे, देन नेक्स्ट व्हॉट वी डू हिअर, डिफरन्शिएट दिस 2x minus 3 is equal to a into, after differentiating we get 3 into x square. Derivative of x square is a 2x, therefore we get 6x, right, प्लस 4 and derivative of 5 is a 0 प्लस b. ठीक है, एक्स स्क्वायर का डेरिवेटिव 2x, 2 इंटू 3 6, 4x 4, x का डेरिवेटिव 1. देयरफॉर 2x minus 3 is equal to, इथं काय होईल बघा, 6ax प्लस 4ab. Then compare the coefficient of x and constant term. Then coefficient of comparing coefficients of x and constant term. ठीक आहे, तर हे आपण घेतलं तर काय मिळेल आपल्याला बघा, करस्पॉन्डिंग हे आणि हे इक्वेट करूया. आता इथं बघा एक्सचा कोएफिशिएंट किती आपल्याकडे 2 आहे. कोएफिशिएंट ऑफ x इज द 2 and here coefficient of x is the 6a and here constant terms are, here will be the -3 and here 4a plus b. हा असा आहे
देन a इज इक्वल टू व्हॉट, a इज इक्वल टू, हे 3 इकडे गेलं तर काय झालं 2/6, दॅट मीन्स 1/3 इज द व्हॅल्यू ऑफ a. सबस्टिट्यूट हिअर, जर ही व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, -3 इज इक्वल टू 4 इंटू 1/3 प्लस b. Then here we get 4/3, take a transpose of that, minus 4/3 is equal to b, then b is equal to, तो b किती मिळेल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9 झालं, 9 minus 4 minus 13/3 झालं, that is the value of b. Therefore this equation can be represented as, this will be the equation first, then equation 1 returns becomes, equation 1 became 2x minus 3 is equal to, a is equal to 1/3 d by dx of, that means derivative of 3x square plus 4x plus 5 minus 13/3. अंडरस्टँड, किती मिळालं आपल्याला ते 13/3 मिळालं, हे निगेटिव्ह मध्ये आलं. ओके, नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये आपण हे सबस्टिट्यूशन घेऊया. देअरफॉर इंटिग्रेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज I is equal to integration, I is equal to integration 2x minus 3 can be replaced by 1/3 d by dx of 1/3 d by dx of 3x square plus 4x plus 5 minus 13/3 whole divided by 3x square plus 4x plus 5 dx. हे आपण रिप्लेसमेंट घेतली या ठिकाणी. देन नेक्स्ट वी शुड सेपरेट इट, सेपरेट करूया. I is equal to integration 1/3 d by dx of 3x square plus 4x plus 5 by 3x square plus 4x plus 5 dx minus 13/3, that will be the constant, integration 1/3x square plus 4x plus 5, हे आपण खाली लिहूया जरासं. सेकंड टर्म minus 13/3 integration 1 divided by 3x square plus 4x plus 5 dx. राईट, आता याला आपण फर्स्ट I म्हणूया, याला I1 म्हणूया, याला I2 म्हणूया. आता हा पण 1/3 कॉन्स्टंट आहे, आपण बाहेर घेऊया. ठीक आहे, हा सेपरेट केला आणि हा सेपरेट केला. देअरफॉर I is equal to I1 plus I2. I1 is equal to this 1/3 I1 minus 13/3 I2. राईट, हे आपण असं घेतलं. I1 म्हणजे फर्स्ट इंटिग्रेशन, I2 म्हणजे सेकंड इंटिग्रेशन. आता इंडिव्हिज्युअली आपण सेपरेटली सॉल्व्ह करूया त्याला. तर इथं बघा I1 is equal to, I1 बघा काय मिळते, d by dx of 3x square plus 4x plus 5 whole divided by 3x square plus 4x plus 5 dx. Look here, derivative of that term present in the numerator आहे का, d by dx means it's a derivative आहे, present in the numerator. That's why we had the formula for that. If derivative of denominator present in numerator, then we should write this as, ह्याच्यासाठी काय लिहितोय आपण, log of function, that means 3x square plus 4x plus 5. ठीक आहे, C1. ठीक आहे, हे झालं याचं इंटिग्रेशन. ह्याचं झालं I1 मिळाला आपल्याला. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा I2 फाइंड करूया. नाउ फॉर द I2, इंटिग्रेशन ऑफ 1 divided by 3x square plus 4x plus 5 dx. ठीक आहे, चला बघा हा कुठला फॉर्मॅट आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्याकडे.
ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याला आपण ॲडजस्ट कसं करणार, प्रिव्हियस फॉर्मॅटमध्ये गेलं आपल्याला 3 कॉमन घेऊया आपण याच्यामधून. टेक द 3 कॉमन आउटसाइड द इंटिग्रेशन. देन I2 इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 4/3x प्लस 5/3 dx, राईट. हे आपल्याला असं मिळेल. देन नेक्स्ट we should write 1/3. Here we wanted third term. तर थर्ड टर्म कशी येणार बघा आपल्याकडं, इथं 4/3 आहे इंटू 1/2. व्हॉट वी गेट, here will be minus bracket square, 2 1 2, 2 2 4, then 2/3 bracket square, that means 4/9. Add and subtract 4/9. On here we get 1 divided by x square plus 4/3x plus 4/9 minus 4/9 प्लस 5/3 dx. ठीक आहे, हे आपल्याला असं मिळालं. नेक्स्ट बघा, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, 1/3 ॲज इट इज इंटिग्रेशन धिस कॅन बी रिटन ॲज ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, x प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. आणि हिअर मायनस 4/9 प्लस 5/3 किती येत आहे, 3 ने मल्टिप्लाइड केलं तर इथं 15 झालंय. 15 मायनस 4 11, 11/9 प्लस 11/9 dx. ठीक आहे, तर 1/3 वी शुड अरेंज दिस ॲज x प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 11/3 ब्रॅकेट स्क्वेअर dx, राईट. हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये मिळाला आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि हा जर फॉर्मॅट असा असेल तर आपल्याला आन्सर माहिती आहे याचं, काय येतं, 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c2. Then these 3 and these 3 will be cancelled because of after inversely multiplying हा नुमरेटर मध्ये जाईल. therefore 1/11 इथं रूट 11 राहिले शिल्लक. आणि हे बघा इथं 3 मल्टिप्लाइड होईल तर 3x प्लस 2 होणार आहे. हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. therefore we get tan इनवर्स 3x प्लस 2 डिवाइडेड बाय रूट 11 प्लस c2. ठीक आहे, तर हे बघा दोन्ही इक्वेट जर केले आपण, we should equate both the equations from this equation second. Therefore I is equal to 1/3 I1 is equal to this. I1 किती आला बघा आपल्याकडे, हा log of 3x square plus 4x plus 5. C1 will be the constant. C1 कसा आहे आपल्याकडे, कॉन्स्टंट आहे, तो सेपरेट घेऊया आपण. आता ह्याला आपण 1/3 मल्टिप्लाइड केलं आपण, 1/3 C1 मायनस 13/3 इंटू 1/√11 tan इनवर्स ऑफ 3x प्लस 2 बाय √11 प्लस that will be the minus 13/3 C2. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय होईल, ओनली चेंजेस हिअर 1/3. नेक्स्ट स्टेप मी इथंच लिहितो, कारण आपल्याकडे जागा संपलेली इथं. 1/3 C1 मायनस 13/3 C2. ह्याच्यासाठी आपण काय करू शकतोय, कॉन्स्टंट C कन्सिडर केला, बिकॉज ऑफ दिस टर्म ऑल्सो कॉन्स्टंट, दिस टर्म ऑल्सो कॉन्स्टंट. दोन कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंटची सम, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, एनिथिंग always constant. Therefore we should write this as plus C. Okay, and that will be the answer. आणि इथं मल्टिप्लाइड करू शकतो आपण, तर इथे किती झालं, 13/3 √11. ओके, थँक्यू. राईट डाऊन. See the another example.
लेट दिस विल बी द आय. ओके, आता आपल्याकडे हा मागाचा फॉर्मॅट नाही, जरासा वेगळा आहे, सेकंड फॉर्मॅटमध्ये पण बसत नाही. देन व्हॉट वी डू हिअर, याचं काय करूया, रूटमधून आपल्याला हे बाहेर काढायचं. दॅट्स वाय वी शुड मल्टिप्लाय दिस बाय x minus 5 divided by x minus 7 into this. We should multiply x minus 5 divided into x minus 5 dx, because of we want here x minus 5 काय झाला, x minus 5 चा square झाला. That's why square and square root get cancelled, and here we get integration of this is the x minus 5, right? Here square root of x minus 7 x minus 5 dx हा असा होईल. Then next integration x minus 5 divided by root of multiplication of this x square minus 7 minus 5 is the minus 12x and 7 5 is the 35 dx, right? Then arrange it by the our method. आता आपल्याला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये गेलं, लिनियर अपॉन अंडर रूट क्वाड्रेटिक. देन हाऊ शुड वी राईट दिस ॲज, न्यूमरेटर इज इक्वल टू x minus 5 इज इक्वल टू a into d by dx of denominator only. Doesn't choose here with the root. फक्त काय घेणार आपण, क्वाड्रेटिक इक्वेशन घेणार आहे, x square minus 12x plus 35 plus b, right? Then differentiating we get x, 2x, derivative of x square is a 2x, and here minus 12 plus b, x minus 5. Then multiplying we get 2ax minus 12a plus b. हा असा मिळणार आपल्याकडं, ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, आफ्टर कंपेरिंग, बाय कंपेरिंग व्हॉट वी गेट, एक्स कोइफिशियंट आणि एक्स कोइफिशियंट. इथं एक्सचा कोइफिशियंट किती 1 आहे आणि इथे किती आपल्याकडे 2a आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 1/2, राईट? and for that minus 5 is equal to minus 12a plus b. Apply this value, what we get here, minus 5 into minus 12 into 1/2 plus b, 12/2, that means 6 minus आहे, ह्या साईडला आल्यावर काय होईल, प्लस होईल. minus 5 plus 6 is equal to b, that means किती येते आपल्याकडे, 1 मिळेल, ठीक आहे. Therefore above equation first can be represented as, equation 1 became, काय लिहू शकतो आपण, x minus 5 is equal to a 1/2 d by dx of x square minus 12x plus 35 plus 1, b आपल्याकडे 1 आलेला आहे, हाफ आलेला आहे. देअरफॉर इंटिग्रेशन कॅन बी रिटन ॲज 1/2 d by dx of x square minus 12x plus 35 plus 1 divided by x square minus 12x plus 35 dx. ठीक आहे, फक्त डायरेक्टली आपण हा न्यूमरेटर आहे तो रिप्लेस केला बाय द फर्स्ट इक्वेशन नुसार. आता सेपरेशन करूया आपण. देन I is equal to 1/2 d by dx of x square minus 12x plus 35. ठीक आहे, हे असं मिळेल आपल्याला, डिवायडेड बाय x square minus 12x plus 35 dx plus integration 1 divided by x square minus 12x plus 35. Sorry, there will be the square root and I had forgotten that. प्रत्येक टर्म मध्ये बघा स्क्वेअर रूट आहे, ठीक आहे. तर इथे बघा, याला I1 आणि याला I2 कन्सिडर केलं आपण.
I इज इक्वल टू हाफ इंटू I1 प्लस I2, ठीक है। देयरफॉर I1 इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ d बाई डी एक्स ऑफ x स्क्वायर माइनस 12x प्लस 35 होल डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ x स्क्वायर माइनस 12x प्लस 35 dx। तर रूटमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला माहित आहे, इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट क्वांटिटी प्रेझेंट इन द न्यूमरेटर देन व्हॉट वी राईट हिअर। असं जर असेल तर आपण याच्यासाठी आन्सर काय लिहितोय, फॉर्म्युला होता बघा आपल्याकडं, इफ एफ डॅश एक्स डिवाइडेड बाय रूट ऑफ एफ एक्स डी एक्स देन वी शुड राईट स्क्वेअर रूट ऑफ एफ एक्स। आपण हे सेकंड और थर्ड लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, प्लस सी लिहितोय, तोच फॉर्म्युला आपण इथं अप्लाय केला तर इथं आपल्याला काय मिळेल बघा, 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 प्लस C1 बिकॉज ऑफ I1 साठी आपण घेतोय। नेक्स्ट बघा I2 साठी, I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 dx। हा क्वाड्रेटिक फॉर्मॅट आहे, आपण याला अरेंज करूया। एक्स स्क्वेअर मायनस 12x, थर्ड टर्म काय येते आपल्याकडे माहिती, मायनस 12 आहे, मायनस 12 इंटू 1/2 देन वी गेट 6 स्क्वेअर इज द 36, राइट, प्लस एंड माइनस, then here we get I2 is equal to integration 1 divided by square root of x square minus 12x plus 36 minus 36 plus 35 dx, right। काय केलं आपण याच्यामध्ये प्लस और मायनस, प्लस अँड मायनस 36 केलं, ठीक आहे। देन हा फॉर्मॅट बघा काय आहे आपल्याकडे, स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये गेला, ठीक आहे, स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये गेलेला आहे, दॅट्स वाय इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय वी शुड राइट दिस ॲज x मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन मायनस 36 प्लस 35 किती येत आहे, -1 आलं dx, राइट। तर 1चा स्क्वेअर केला किंवा कुठली जरी पॉवर केली तर ऑलवेज काय राहते, ऑलवेज सेम राहते, दॅट्स वाय वी शुड राइट दिस ॲज अ 1 स्क्वेअर। आता जो हा फॉर्मॅट मिळालेला आहे तो कसा मिळाला आहे, 1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये मिळालेला आहे। मग हा फॉर्मॅट आपण बघितलेला आहे, फॉर्मॅट फक्त बघितलेला आहे, ह्या टाईपचा एक्झाम्पल एका दुसरा आपण बघितलेला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये। तर याचा आन्सर काय येते बघा, अंडर रूट जर क्वांटिटी असेल तर आपण याच्यासाठी काय लिहितो, लॉग ऑफ x प्लस स्क्वायर रूट ऑफ x माइनस स्क्वायर माइनस 1, x प्लस स्क्वायर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर, हा लिहितोय आपण, प्लस C2 आला आपल्याकडे आन्सर। देयरफॉर लॉग ऑफ x माइनस c प्लस ऑन स्क्वेअरिंग अँड सिम्प्लिफाइंग वी गेट, वेर वी गेट एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35। बघा याचं स्क्वेअर करा आणि याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इथं मिळेल, आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 मिळत आहे, कारण इथं बघा याचा स्क्वेअर केला तर आपण इथं जातोय, ठीक आहे, ही टर्म राहील आणि इथं -1 येणार आहे, ठीक आहे याच्यामध्ये, तर ते कॅन्सल होईल, आपल्याला ओरिजिनली एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 मिळेल प्लस C2, ठीक आहे। तर दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे हे, तर I1 आणि I2 मिळाला आपल्याकडे हा, that will be the I2, then add them here, यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, I is equal to half into this 2 times square root of x square minus 12x plus 35 plus 1/2 C1 plus C2 for the log of x minus 6
प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 C2 हा असा मिळेल आपल्याला. ठीक आहे. आता इथं बघा C1 प्लस C2 किती येणार आपल्याकडे, कॉमनली C घेणार आहे आपण कॅपिटल C, बिकॉज ऑफ कॉन्स्टंट प्लस कॉन्स्टंट कॉन्स्टंट 1/2 get cancelled, we get I is equal to square root of x square minus 12x plus 35 plus log of x minus 6 plus square root of x square minus 12x plus 35 plus C. Understand? Then write down this. Next example, integration of square root of 8 minus x divided by x. Then by the similar method, what we do here, let I is equal to integration of 8 minus x divided by x into 8 minus x dx. We should arrange this as, then we should write this as integration 8 minus x किती होईल, स्क्वेअर होईल, आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. देन न्यूमरेटर इज 8 minus x divided by, here by multiplying we get 8x minus x square dx. Therefore numerator is equal to, numerator बघा, dx 8 minus x is equal to a into d by dx of 8x minus x square plus b. इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. याचं डेरिव्हेटिव्ह केलं आपण, 8 minus x इज इक्वल टू a इंटू 8 minus 2x प्लस b, राईट. डिफरन्शिएट घेतलं आपण त्याचं. देन 8 minus x इज इक्वल टू 8a minus 2ax plus b. Then compare the coefficient of x and constant term. We get here coefficient of x is the -1 on comparing -1 here and here -2a. Therefore a is equal to half. -2 ह्या साईडला गेलं तर मायनस मायनस कट झालं, 1/2 आलं. आणि हिअर ऑन दिस साइड 8 इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म 8 आहे इकडं, इकडे बघा 8a प्लस b, राइट. Substitute a is equal to 1/2 in here, we get 8 into 1/2 plus b. हे आपल्याला असं मिळेल. 4 आलं, 4 ह्या साईडला गेलं तर मायनस होईल, 8 minus 4 4 आले, b is equal to 4. ठीक आहे. Therefore equation 1 written as 8 minus x is equal to 1/2 d by dx of 8x minus x square plus 4. Okay. Therefore integration can be written as, तर इंटिग्रेशन काय लिहिणार बघा आपण याच्यासाठी, इंटिग्रेशन न्यूमरेटर कॅन बी रिप्लेस्ड बाय दिस. ओके. 1/2 d by dx of 8x minus x square plus 4 divided by square root of 8x minus x square dx. हे आपण अशी रिप्लेसमेंट घेतली. ठीक आहे, न्यूमरेटरसाठी. Then separate it, then we get I half of the integration of d by dx of 8x minus x square divided by square root of 8x minus x square dx plus here integration 4 divided by 4 will be the constant, 4 आपण बाहेर घेऊया, 1 divided by integration of 8x minus x square dx. हे सेपरेट केलं इथं आणि हे सेपरेट केलं, आणि हा 4 कॉन्स्टंट होता बाहेर घेतला, इथं 1/2 कॉन्स्टंट होता बाहेर घेतला. ठीक आहे. बाय द मेथड ह्याला I1 आणि ह्याला I2 म्हटलं आपण. I is equal to I1 plus I2.
आता याच्यामध्ये बघा काय येणार आहे आपल्याकडं 1/2 I1 प्लस 4 × I2. इक्वेशन सेकंड. And for I1, integration d/dx of 8x minus x square divided by square root of 8x minus x square dx had seen in the previous example. काय आपल्याकडे याचा आन्सर काय मिळते आपल्याला 2 times root of 8x minus x square plus c1 आपल्याकडे I1 आला. ठीक आहे. नेक्स्ट फॉर द सेकंड I2. ओके, I2 काय बघा 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 8x मायनस एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. आता हे काय झालं क्वाड्रेटिक फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे. आता याच्यासाठी काय करू शकतो आपण ॲडजस्टमेंट बघा की इथं आपल्याला थर्ड टर्म फाइंड करायचे आहे. तर इथं किती आहे 8 आहे. 8 डिवाइडेड बाय 2 किती येते आपल्याकडे 4 आलं. ठीक आहे. 4 स्क्वेअर 16. ठीक आहे. देन प्लस अँड मायनस 16. व्हॉट वी गेट हियर I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय 16 मायनस 16 प्लस 8x मायनस एक्स स्क्वेअर dx. बराबर. काय केलं आपण प्लस 16 मायनस 16 8x लिहिलं. ठीक आहे. तर I2 इज इक्वल टू काय येते बघा 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 16 ॲज इट इज. व्हॉट वी राईट फॉर दॅट. मायनस कॉमन घेतलं आपण त्याच्यामधून. ठीक आहे. मायनस कॉमन घेतलं तर काय होतंय हे मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 झालं dx. ठीक आहे. तर I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय 16 can be written 4 square minus this can be written as x minus 4 bracket square dx. बरोबर. असं लिहू शकतो आपण. देन ह्याच्यासाठी नेक्स्ट बघा काय येणार आहे. इथं काय झालं आपल्याकडं a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झालं. a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आलेला आहे. हा कुठला फॉर्मॅट झाला साइन इनवर्सच्या फॉर्मॅटमध्ये गेलेला आहे. देअरफॉर I2 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ व्हॉट वी गेट x अपॉन a प्लस c2. ठीक आहे. झाला आन्सर याचा. आता आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करूया. I2 इक्वेशन सेकंड बिकम I इज इक्वल टू हाफ I1 किती आपल्याकडे हे आहे 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 8x मायनस एक्स स्क्वेअर प्लस c1 प्लस 4 टाइम्स I2 आपल्याला किती मिळालं आपल्याला इथं साइन इनवर्स ऑफ x मायनस 4/4 प्लस c2. ठीक आहे. हाफने इथं मल्टिप्लाइड केलं इथं कट झाला. इथं हाफ काय होईल आपल्याकडं हाफ ऑफ द c1 आणि इथं काय होतंय 4 टाइम्स c2 होतंय. ठीक आहे. देन स्क्वेअर रूट ऑफ 8x मायनस एक्स स्क्वेअर आणि जो आपल्याकडे हाफ इथं बघा काय होतंय मल्टिप्लिकेशन हाफ c1 प्लस 4 c2 इज इक्वल टू c कन्सिडर केला आपण याला प्लस साइन इनवर्स ऑफ x मायनस 4/4 प्लस c आणि c मीन्स व्हॉट वेअर आपण इथं असं म्हणूया. ठीक आहे. अंडरस्टँड. ह्या टाईपचे आपल्याला एक्झाम्पल अजून बघायचे आहेत. ठीक आहे. थँक्यू.